हॅलो, वन्स अगेन वेलकम टू ऑल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थ्यांनो, सध्या आपण बघत आहेत ह्युमन हेल्थ आणि डिसीज. तर इन दिस लेक्चर वी आर जस्ट मूव्हिंग अहेड. आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि इम्युनिटी काय आहे, इम्युनॉलॉजी काय आहे, त्यानंतर इम्युनोजेनिसिटी काय आहे, रिएक्टिव्हिटी काय आहे आणि टाइप ऑफ अँटीजन काय आहे हे आपण बघणार आहोत. सो लेट्स मूव्ह अहेड. तर बेटा, इम्युनिटी काय आहे? इम्युनिटी इज अ नॉर्मली एबिलिटी ऑफ आवर बॉडी. ती आपल्या बॉडीची एक एबिलिटी आहे. यस, आम्ही जाणतो एबिलिटी आहे. कशाची? रेकग्नाइज करायची. डू यू अंडरस्टँड? रेकग्नाइज मीन्स ओळखायची, न्यूट्रलाइज करायची, डिस्ट्रॉय करण्याची अँड एलिमिनेट करण्याची. The ability for easy going है बेटा, for easy going. What is immunity? Immunity is a ability. कशाची? तर रेकग्नाइज करण्याची, ओळखण्याची, त्याला न्यूट्रलाइज करण्याची, डिस्ट्रॉय करण्याची आणि एलिमिनेट करण्याची. पण कुणाला? पॅथोजनला, द डिसीज कॉझिंग एजंट. आपण ज्या वेळेस ऍटमॉस्फिअर मध्ये फिरत असतो, then we are exposed to the various type of the pathogen which is normally found in a atmosphere. Bacteria are there, viruses are there, dust particles are there. Various type of such foreign substances or the pathogens were found in the atmosphere, and these were likely to be enter inside the body of the human being through the respiratory way. तर रेस्पिरेटरी वे असेल, ओरल वे असेल, अनेक माध्यमाने आपल्या बॉडीच्या आत ते पॅथोजन जाण्याचा प्रयत्न करतील. आपण पॅथोजन पाहिलेलं आहे. काय आहे? तर पॅथोजन is a disease causing agent or a factor, and they are grouped into a different type of the group. In the last lecture we discussed about it. मग आता हे इम्युनिटी झाली, ज्याला आपण म्हणू थोडक्यामध्ये की आमची एक संरक्षण क्षमता, रोग प्रतिकारक शक्ती. रोग प्रतिकारक शक्ती मराठीमध्ये आपण म्हणू. द कन्सेप्ट ऑफ द इम्युनिटी स्टार्टेड बाय एडवर्ड जेन्नर. एडवर्ड जेन्नर नावाच्या शास्त्रज्ञांनी हा कन्सेप्ट स्टार्ट केलेला आहे. काय केलेला आहे? स्टार्ट. अँड अदर इम्पॉर्टंट थिंग इज दॅट हा जो इम्युनिटी वर्ड आहे, दॅट इम्युनिटी वर्ड कॉइन्ड बाय बर्नेट, BURNET, बर्नेट. दिस बर्नेट can coin the concept of immunity, especially the coin word immunity. Okay, now immunology काय आहे? ठीक आहे, इम्युनिटी कळली बेटा, की कुठल्याही पॅथोजनला आपल्या संरक्षण किंवा आपली जी काही रोग प्रतिकारक शक्ती आहे ती ओळखते. ओळखल्यानंतर त्याला न्यूट्रलाइज करते, त्याला डिस्ट्रॉय करते अँड एलिमिनेट थ्रू आउट द बॉडी, हे पण करून टाकते. म्हणजे ती इम्युनिटी सिस्टीम होय. आता जायचं बेटा इम्युनॉलॉजी बद्दल काय आहे. इम्युनॉलॉजी इज अ सायन्स. ओके, व्हॉट इज इम्युनॉलॉजी? इट्स अ सायन्स. काय होतं त्या सायन्स मध्ये? डील्स विथ द स्टडी ऑफ इम्युन सिस्टीम. आता आपल्याला नेक्स्ट पिरियड मध्ये शिकायचं आहे बेटा इम्युन सिस्टीम काय असते.
तर इम्युन सिस्टीमचा अभ्यास करणारी, इम्युन रिस्पॉन्स फॉरेन सबस्टन्सला कशा पद्धतीने देतो ह्याचा अभ्यास करणारी, अँड देअर रोल इन रेजिस्टिंग द इन्फेक्शन, आणि या इम्युन सिस्टीमचा which kind of the role or what kind of the role it have to resisting the infection, इन्फेक्शनला रेजिस्ट करणे, रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी कोणत्या प्रकारचा रोल आहे त्याचा अभ्यास करणारी शाखा और द सायन्स मीन्स इम्युनॉलॉजी. काय म्हणणार? वन्स अगेन, इम्युनॉलॉजी इज अ सायन्स, यस, which deals with the study of immune system. इम्युन सिस्टीमचा अभ्यास ज्या सायन्स मध्ये होतो त्या सायन्स मध्ये इम्युन रिस्पॉन्स कशा पद्धतीने फॉरेन सबस्टन्सला दिला जातो त्याचा पण अभ्यास होतो, अँड इम्युन सिस्टीमचा रोल इन्फेक्शनला रेजिस्ट करण्यात कसा असतो या गोष्टींचा अभ्यास ज्या सायन्स मध्ये होतो, दिस सायन्स इज अ इम्युनॉलॉजी. ओके, आता फादर ऑफ द इम्युनॉलॉजी, हु इज कन्सिडर्ड एज अ फादर ऑफ इम्युनॉलॉजी? इम्युनॉलॉजीचे फादर कोणाला कन्सिडर केलं जातं? एमिल वॉन बेहरिंग. एमिल वॉन बेहरिंग इज कन्सिडर्ड एज अ फादर ऑफ इम्युनॉलॉजी. ओके बेटा, पुढे जाऊ आपण. आज बघितलंय आपण आता सध्या इम्युनिटी बद्दल, रोग प्रतिकारक शक्ती, आणि इम्युनॉलॉजी म्हणजे इम्युन सिस्टीमच्या डिफरंट टाइप ऑफ ऍस्पेक्टचा कंबाइनली स्टडी करणारी ब्रांच ऑफ सायन्स आहे. वी कॉल देम इम्युनॉलॉजी. व्हेरियस टाइप ऑफ ऍस्पेक्ट आहे. ओके बेटा, आता इंटरेस्टिंग गोष्टीकडे जायचं आहे. वी जस्ट नाउ ट्राय टू मूव टुवर्ड्स द वन ऑफ द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट ऑफ द चॅप्टर. अँटीजन काय? अँटीजन बेटा, अँटी and gen, these are the word anti. Anti means antibody. Antibody काय आहे सर? पुढच्या भागात. आणि जे means जनरेट करणे, प्रोड्यूस करणे. Antibody producing substance. Do you understand? Antibody producing substance. नॉर्मली आपण असं पण म्हणू शकतो की असा कुठला तरी एखादा घटक असेल, एखादा फॅक्टर असेल जो आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर आपल्या बॉडीतल्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करतो आणि आपली इम्युन सिस्टीम त्याला रिस्पॉन्स देण्यासाठी अँटीबॉडी तयार करते. यस, दॅट वर्ड और दॅट पर्टिक्युलर टाइप ऑफ द फॅक्टर कन्सिडर्ड एज अ अँटीजन. तर बघू अँटीजन काय आहे. एनी फॉरेन सबस्टन्स. फॉरेन मीन्स फॉरेनचा नव्हे, फॉरेन मीन्स आउटसाइड द बॉडी, बॉडीच्या बाहेरचा. एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग बॉडी, कुठलाही बाहेरचा सबस्टन्स जो तुमच्या बॉडीला इन्व्हेड करतो, मीन्स अटॅक ऑन युअर बॉडी, तुमच्या बॉडीवर अटॅक करतो, आक्रमण करतो, अँड कॅपेबल ऑफ स्टिम्युलेटिंग अन इम्युन रिस्पॉन्स, आणि अटॅक करतो आणि तुमच्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या इम्युन सिस्टीमला रिस्पॉन्स देण्यासाठी स्टिम्युलेट करतो, रिस्पॉन्स देण्यासाठी स्टिम्युलेट करतो. तर अशा सबस्टन्सला आम्ही म्हणतो अँटीजन. व्हॉट इज अँटीजन? अँटीजन इज अ एनी फॉरेन सबस्टन्स इन्व्हेडिंग, तो इन्व्हेड करतो बॉडीवर अँड कॅपेबल ऑफ काय? द स्टिम्युलेटिंग अन इम्युन रिस्पॉन्स, इम्युन रिस्पॉन्सला स्टिम्युलेट करतो. मीन्स आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या इम्युन रिस्पॉन्स किंवा इम्युन सिस्टीमच्या ज्या सेल्स आहेत त्या सेल्सला स्टिम्युलेट करून अँटीबॉडी प्रोड्यूस करायला रिस्पॉन्सिबल असणाऱ्या सबस्टन्सला अँटीजन असे आपण म्हणतो. ओके, इट इज अ हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन. अँटीजन जे आहेत ना, हाय मॉलिक्युलर वेटचे एक प्रकारचे प्रोटीन आहेत. काय आहेत ते? हाय मॉलिक्युलर वेटचे प्रोटीन आहेत आणि मोस्टली दे आर हेटेरोपॉलिमर. मोस्टली दे आर हेटेरोपॉलिमर. आता बघितली डेफिनेशन.
डेफिनेशन नंतर सांगितलं की हाय मॉलिक्युलर वेट प्रोटीन आहेत किंवा हेट्रोपॉलिमर्स आहेत. आता बघू बेटा, देयर इज अ टू इम्पॉर्टंट टाइप ऑफ द प्रॉपर्टीज दे हॅड. इम्पॉर्टंट टाइप ऑफ द प्रॉपर्टीज त्यांच्याकडे आहेत. दीज टू इम्पॉर्टंट प्रॉपर्टी प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. विच वन आर दे? द फर्स्ट वन इज immunogenicity. Immunogenicity. What is immunogenicity, beta? It's a very easy. It is the ability. Yes, first of all, we just need to concentrate immunogenicity. It's a ability. Whose ability? कुणाची? Antigenची. बेटा, this is the best way to learn. खूप वेळेस काय होतं की नेमका अभ्यास कसा करावा. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या ओळीमध्ये प्रश्न तयार करायला शिकाल तर डेफिनेटली यू विल गेट द स्ट्रॉंग कमांड ओव्हर इट. यू शुड अंडरस्टँड ईच अँड एव्हरी कन्सेप्ट व्हेरी क्लिअरली, ऑनेस्टली अँड प्रॉपरली. सो फर्स्ट ऑफ ऑल try to make the questions on the lines. तो मी इथं काय म्हणलं मग, इम्युनोजेनिसिटी हे काय आहे. यू जस्ट हॅव टू क्वेश्चन युअरसेल्फ. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, मग तुम्हीच उत्तर द्या. एबिलिटी आहे. सेकंड क्वेश्चन इज हुज एबिलिटी इज दिस. द आन्सर इज अँटीजन. अँटीजनची एबिलिटी आहे. नंबर 3, विच काइंड ऑफ द एबिलिटीज टू इंड्यूस द इम्युन रिस्पॉन्स. इम्युन सिस्टीमने रिस्पॉन्स द्यावा. इम्युन सिस्टीमने रिस्पॉन्स देण्यासाठीची जी एबिलिटी आहे अँटीजनची, दी एबिलिटी ऑफ द अँटीजन कशाची? टू इंड्यूस, प्रवृत्त करायचं इम्युन रिस्पॉन्सला. तर सच एबिलिटी ऑफ अँटीजन इज कन्सिडर्ड एज अ इम्युनोजेनिसिटी. नेक्स्ट वन इज अ रिएक्टिविटी. These two are the very important. Reactivity. What is the reactivity? I already mentioned that the antigen need to be shown two important type of the properties. These properties are, first one, as we earlier studied, immunogenicity, and right now we are moving towards reactivity. What is reactivity? It is also ability. Whose ability? Antigen's ability. What kind of ability it is? React with the antibody. म्हणजे ही अँटीजनचीच ॲबिलिटी आहे and that ability can react antibody with the antibody. ही जी रिएक्ट करण्याची ॲबिलिटी आहे अँटीजनची अँटीबॉडी सोबत. आणि अँटीबॉडी काय? डिफेन्सिव्ह टाइप ऑफ द प्रोटीन आहे. डिफेन्सिव्ह टाइप ऑफ द प्रोटीन produced by the plasma cell of the human immune system. Human immune system कडून डिफेन्सिव्ह टाइप ऑफ असलेलं प्रोटीन जे की एक केमिकली ग्लायकोप्रोटीन आहे, त्या प्रोटीन सोबत रिएक्ट होण्याची अँटीजनची जी ॲबिलिटी आहे तर त्याला आपण रिएक्टिव्हिटी असे म्हणतो. तर आता काय करू आपण, थोडंसं पुढे जाऊ आणि पुढे जाऊन टाइप ऑफ अँटीजन. बेटा, वन्स अगेन आय वुड लाईक टू रिक्वेस्टिंग टू एव्हरीवन, if you really paid your attention on these two type of the properties of the antigen, you should understand the next content which is the type of antigen. पूर्वी ह्या दोघांवर आपण खूप छान लक्ष दिलेलं असेल ना, नक्की ह्या गोष्टी आपल्याला कळतील. फार इझी आहेत बेटा. टाइप ऑफ अँटीजन, देयर इज अ टू टाइप ऑफ इम्पॉर्टंट अँटीजन्स आर प्रेझेंट. टू टाइप. इफ complete and the second one is incomplete. Complete and incomplete, two type of the antigens are present. आता complete कुणाला म्हणायचं आणि इनकम्प्लीट कुणाला म्हणायचं? तर बेटा, complete antigen ते आहेत ज्यांच्याकडे both type of the properties आहेत. The antigen which show the presence of both type of the properties. Which properties are these? These are immunogenicity and the second one is a reactivity. If such ability will be found in the antigen, then we consider them complete type of the antigen. आणि if इकडे इनकम्प्लीट मध्ये you should understand that. आता तुम्हाला माहिती झालं बेटा की सर म्हणतायत की कंप्लीट साठी ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, रिएक्टिव्हिटी आणि इम्युनोजेनिसिटी.
आणि ह्या दोन गोष्टी नसतील तर आपण त्याला इनकम्प्लीट म्हणू. म्हणून त्याची डेफिनेशन होईल अँटीजन शो अबसेन्स ऑफ इम्युनोजेनिसिटी अँड रिएक्टिव्हिटी. ओके, तर ह्या त्यांच्या दोन डेफिनेशन्स आहेत. पुढे जाऊ बेटा, त्याचे एक उदाहरण बघू. आमच्याकडे एक हेप्टेन आहे, हेप्टेन. तर या हेप्टेनला एक आम्ही उदाहरण म्हणून सांगतोय, बोलतोय आपण. हेप्टेन हा काय आहे? तर हेप्टेन इज अ स्मॉल नॉन प्रोटीनिशियस मॉलिक्यूल. ओके, हेप्टेन is a non-proteinaceous small molecule when attached to the protein. आता नॉन प्रोटीनिशियस आहे, प्रोटीनला अटॅच होईल, then it act as a complete one. Initially, heptane is an incomplete type of the small molecule of non-protein, and these non-protein molecule get combined or attached with कुणासोबत? प्रोटीन सोबत, then it become complete type of antigen. तर मग आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये लगेच फार कंप्लीट पद्धतीनं बघू. तर थांबू आपण या ठिकाणी. हा, तर विद्यार्थ्यांनो, आपण बोलल्याप्रमाणे आता अँटीजन प्रेझेंटिंग सेल या पार्टकडे वळणार आहोत. तर बघू ते अँटीजन प्रेझेंटिंग सेल काय आहेत आणि कुठले असतात. आपण अभ्यासल्याप्रमाणे तुमच्या सर्वांना माहिती आहे बेटा, आत्ताच आपण अभ्यास केलेला आहे की अँटीजन म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण अँटीजन प्रेझेंटिंग सेल एपीसी शॉर्ट मध्ये बघणार आहोत. शॉर्ट मध्ये त्याला एपीसी म्हणतो आपण. ते काय असतात आणि त्यांचं कशा पद्धतीनं कार्य चालतं, तर ऑल दिस थिंग्स विल डिस्कस्ड हिअर. तो इट एंगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन. तर बेटा हे अँटीजन प्रेझेंटिंग सेल काय करतात? एंगल्फ करतात, गिळंकृत करतात. कुणाला? आक्रमण करणाऱ्या पॅथोजनला, इन्व्हेडिंग पॅथोजन्स, अँड प्रोसेस द अँटीजन, अँड दीज सेल कॅन प्रोसेस ऑन दॅट अँटीजन. अँटीजनवर काय प्रोसेस होतात ते बघणार आहोत आपण. व्हेरियस टाइप ऑफ प्रोसेसेस आर टेक्स प्लेस. तर हे प्रोसेस होते अँटीजनवर. आता अँटीजन काय आहे बेटा? की आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी की अँटीजन इज एनी सबस्टन्स विच कॅन स्टिम्युलेट द इम्युन रिस्पॉन्स. इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करणारा सबस्टन्स आपण त्याला म्हणतोय काय? तर अँटीजन. मग या अँटीजन प्रेझेंट असलेल्या सेल त्या काय करतात? एंगल्फ करतात, गिळतात, गिळंकृत करतात आक्रमण करणाऱ्या पॅथोजनला आणि त्याच्यावर प्रक्रिया करतात. प्रोसेस द अँटीजन. नेक्स्ट, दीज प्रोसेस द अँटीजन. आणि त्या अँटीजनवर जी प्रोसेस केलेली आहे त्या अँटीजनला प्रेझेंटेड ऑन देअर सरफेस आणि त्याच सेलच्या सरफेसवर आणतात. सपोज इथं बघू आपण की हे एक आपल्याला सेल दाखवलेली आहे. त्या सेलचं हे सरफेस आहे आणि ह्या सरफेसवर तुम्हाला तो अँटीजन दिसतो इथं. म्हणजे काय केलेलं आहे की एंगल्फ करणे अँटीजनला, म्हणजे पॅथोजनला, प्रोसेस द अँटीजन, अँटीजनला प्रोसेस करणे होय. आणि प्रोसेस द अँटीजन आहे ते सरफेसवर आणणे. आणि नाउ सच सेल्स आर एबल टू डिलिव्हर द स्टिम्युलेटरी सिग्नल. आणि ज्या वेळेस अशा पद्धतीचा कोण? तर तो अँटीजन, प्रोसेस द अँटीजन व्हेन प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द सेल वी कॉल देम अँटीजन प्रेझेंटिंग सेल. या सेलने अँटीजनला प्रेझेंट केले.
तर कशा पद्धतीने प्रेझेंट केले, हाऊ इट कॅन प्रोसेस अँड प्रेझेंटेड दिस अँटीजन ऑन देअर सरफेस, वी विल ट्राय टू नो इट. तर ते मग काय करतात की ज्या सेलच्या सरफेसवर अँटीजन प्रोसेस झालेला दिसतो, दॅट सेल, तशा सेल डिलिव्हर करतात स्टिम्युलेटरी सिग्नल, एक सिग्नल देतात, स्टिम्युलेटरी सिग्नल देतात. कोण? अँटीजन प्रेझेंटिंग सेल. काय करतात? दे कॅन गिव्ह और डिलिव्हर द सिग्नल कुणाला? द हेल्पर टी सेलला. These signal can send or deliver towards the helper T cell activation आणि मग helper T cell activate होतात. Do you understand? काय काय बोललोय आपण? Antigen presenting cell पॅथोजनला engulf करतात, प्रोसेस करतात. These processing antigen presented on the surface of the cell. These processed antigen can deliver the stimulatory signal. With the help of that stimulatory signal, helper T cell activated. आता हेल्पर टी सेल ला ऍक्टिव्हेट करण्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द एपीसी? एपीसीज मेन फंक्शन इज टू ऍक्टिव्हेट द हेल्पर टी सेल. ओके बेटा, पुढे जाऊ आपण. एक्झाम्पल आपण द्यायचंय. आता ठीक आहे, आपण बरंच बोललोय अँटीजन प्रेझेंटिंग सेल. बेटा 3-4 शब्द आहेत, ते शब्द आपण फार छान पद्धतीने लक्षात घेणे. होय, काय करतात? अँटीजन प्रेझेंटिंग सेल गिळंकृत करतात, एंगल्फ करतात. दुसरा प्रश्न, कुणाला एंगल्फ करतात? पॅथोजनला. एंगल्फ करून काय करतात? प्रोसेस करतात त्यावर. प्रोसेस झाल्यानंतर काय होतं? These processed antigens are presented on their surface. Then what happen? These antigen, processed antigen, when found on the surface of the cell, that can deliver the stimulatory signal to activation or for the activation of हेल्पर टी सेल. म्हणून अशा पद्धतीने हेल्पर टी सेलला ऍक्टिव्हेट करणाऱ्या सेल्स असतात, त्यांना अँटीजन प्रेझेंटिंग सेल म्हणतात. नाउ वी नीड टू अंडरस्टँड दॅट विच वन आर दीज, त्या कोणत्या सेल्स आहेत आपल्याला बघायचंय. मॅक्रोफेजेस आहेत. मॅक्रो मीन्स रिलेटेड टू द साइज, फेजेस मीन्स टू ईट, म्हणजे आकाराने मोठ्या असणाऱ्या, खाणाऱ्या, सूक्ष्म जीवांना खाणाऱ्या, मीन्स स्पेशली पॅथोजनला एंगल्फ करणाऱ्या आणि आकाराने मोठ्या असणाऱ्या मॅक्रोफेजेस. मायक्रो पण फेजेस असतात. डेंड्रायटिक सेल. डेंड्रायटिक सेल इज ऑल्सो नोन एज अ लँगरहन्स सेल विच इज नॉर्मली फाउंड इन द स्किन्स मध्ये प्रेझेंट आहेत. बी लिम्फोसाइट इज ऑल्सो प्रेझेंट देअर. मीन्स these cells are act as a antigen presenting cell. Antigen presenting cell. Other macrophages are mostly of two type. या दोन प्रकारच्या आहेत. Main fixed type of the macrophages and second one is a wandering type of macrophages. Wandering means they can circulate throughout the body with the help of the lymph and blood. ब्लडच्या आणि लिम्फच्या माध्यमाने दे आर कॅपेबल, दे आर एबल टू सर्क्युलेट इन अवर होल बॉडी. दे आर कॉल्ड एज अ विच टाइप ऑफ द सेल्स आर दीज? These are wandering type. And those cells which were not located, these cells are located at the particular places. एका विशिष्ट ठिकाणीच असणाऱ्या, लंग्स मध्ये असणाऱ्या मॅक्रोफेजेस, ब्रेन मध्ये असणाऱ्या मॅक्रोफेजेस, व्हेरियस टाइप ऑफ व्हायटल ऑर्गन्स आहेत आपल्या बॉडीचे, त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या, ज्या हालचाल न करणाऱ्या, फिक्स्ड असणाऱ्या, लोकेट असणाऱ्या, वी कॉल सच सेल इज अ फिक्स्ड टाइप ऑफ मॅक्रोफेजेस. मॅक्रोफेजेस किती प्रकारचे? दोन. एक म्हणजे फिक्स्ड, दे आर नॉट एबल टू मूव्ह, दे आर सेटल डाऊन एट वन प्लेस ओनली.
अँड द सेकंड वन इज अ दुसऱ्या प्रकारच्या वॉन्डरिंग टाईप आहे. ओके बेटा, पुढे जाऊ आपण. मॅक्रोफेजेस आपल्याला अभ्यास दोन. मोनोसाइट इज अ टाइप ऑफ WBC. मोनोसाइट इज अ नॉर्मली WBC आहे, किडनी टाइप ऑफ. त्यामध्ये आपल्याला काय दिसतो तर न्यूक्लियस दिसतो बेटा, न्यूक्लिएटेड WBC टाइप आहे. ब्लड मॅक्रोफेजेस, these type of the monocyte, these type of the cells are normally found in the blood. That's why we call them blood macrophages. आता हे काय होते तर बेटा these are the functions होते, हे functions होते. आणि नेक्स्ट हिस्टिओसाइट, सेकंड वन इज अ हिस्टिओसाइट. आणि हे हिस्टिओसाइट्स नॉर्मली कुठे फाउंड होतात तर these are found in the टिश्यू मॅक्रोफेजेस किंवा टिश्यू मध्ये सापडतात, म्हणून वी कॉल देम टिश्यू मॅक्रोफेजेस. ओके बेटा, आता पुढे जाऊ आपण. ह्या जे चार ओळी आहेत वरच्या ते आपण मेकॅनिकली त्यांचं मेकॅनिझम कसं होतं तर ते आपण बघूया. तर बेटा एक नॉर्मली आता हे जे आपण बघितलंय थेरॉटिकली त्याचं प्रॅक्टिकल बघू बाळांनो. सपोज दॅट दिस इज द पॅथोजन. ओके, आपली पहिली ओळ सांगते की अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आता दिस इज द अँटीजन प्रेझेंटिंग सेल. आपण हिला मॅक्रोफेज कन्सिडर करू, नाव देऊ आपण हिला मॅक्रोफेज. मॅक्रोफेज, आता ती मॅक्रोफेज कुठली पण असू शकेल. ओके बेटा, मॅक्रोफेज. ओके, इट एंगल्फ. आता दिस इज द पॅथोजन. दिस पॅथोजन एंगल्फ्ड बाय these मॅक्रोफेज. या मॅक्रोफेजनं तिला एंगल्फ केलं पॅथोजनला. ओके, आता ह्या पॅथोजन म्हणजे ह्या मॅक्रोफेज मध्ये हायड्रोलायटिक टाइप ऑफ एन्झाइम असणारा एक सेल ऑर्गनेल आहे. दिस मॅक्रोफेज शो द प्रेझेन्स ऑफ हायड्रोलायटिक एन्झाइम कन्सिस्टिंग ऑर्गनेल्स अँड धिस ऑर्गनेल इज अ लायसोसोम. लायसोसोम show different type of the enzyme and especially hydrolytic enzyme ह्याच्यामध्ये आहे. With the help of that hydrolytic enzyme, these pathogen get converted into or broken down into a smaller pieces. तोड़ून टाकला अपन त्याला, खल्लास कर दिया उसको, मार दिया उसको, तोड़ दिया उसको, टुकड़े टुकड़े कर दिए उसके. किसके? इस पैथोजन के. किसने? लाइसोसोम ने. कहा था तर बेटा हे होता मॅक्रोफेज मध्ये. कुणाचे तुकडे? पॅथोजनचे तुकडे. पॅथोजन एंगल्फ बाय द मॅक्रोफेज. मॅक्रोफेज कॅन सेंड दिस pathogen towards the lysosome. Lysosome disintegrate it and get converted into the smaller pieces. These smaller particles are there. आता लार्जर साइजचा असणारा जो पॅथोजन होता that pathogen broken down into the smaller pieces. These smaller pieces is then attached to the particular type of the protein normally found in the macrophages. Macrophages मध्ये प्रेझेंट असलेल्या प्रोटीन सोबत ते जॉईन होतात. तर देर इज अ टू टाइप ऑफ द प्रोटीन. हे दोन प्रकारचे प्रोटीन अनेक प्रकारचे आहेत पण इथं दोन प्रकारचे आहेत. एक आहे MHC. इथं लिहिलं त्याचा फुल फॉर्म मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स. बर, आणि सेकंड वन HLA ह्यूमन ल्युकोसाइट अँटीजन. ह्यूमन ल्युकोसाइट अँटीजन. अँड सेकंड वन इज अ MHC. याला म्हणू आपण मेजर हिस्टोकम्पॅटिबिलिटी कॉम्प्लेक्स. व्हॉट दीज आर, ते काय आहेत? प्रोटीन्स आहेत. प्रोटीन काय करतात ते? दीज प्रोटीन कॅन अटॅच्ड विथ दीज स्मॉलर पार्टिकल ऑफ द पॅथोजन. या पॅथोजनच्या स्मॉलर पार्टिकल्सला ते अटॅच होतात. अँड दिस प्रोटीन कॅन कॅरीड देम ऑन द सरफेस. आणि मग बाळांनो ह्या सरफेसवर ते प्रोटीन ह्या अँटीजनला घेऊन येतात. मग अर्थ काय झाला बेटा आता? तर हे प्रोटीन जे आहेत त्या प्रोटीनने अँटीजनला आणलं कुठे?
तर these protein were carry that these smaller particles of the pathogen on the surface of that cell. म्हणून आता तो अँटीजन कुठे प्रेझेंट आहे? ऑन द सरफेस ऑफ द सेल. दॅट्स वाय आपण काय म्हणू मग त्याला? अँटीजन प्रेझेंटिंग सेल. म्हणजे ह्या सेलने अँटीजनला सरफेसवर प्रेझेंट केलं. ओके बेटा, आता अँटीजन अजून डिऍक्टिव्हेट झाला का? नॉट. काय होतं मग? पुढे लिहिलंय असं, नाउ सच सेल आर एबल टू डिलिव्हर द स्टिम्युलेटरी सिग्नल व्हेन सच अँटीजन comes on the surface of that cell. This cell can send or deliver stimulatory signal to the helper T cell. Helper T cell stimulatory signal जाणार and helper T cell can activate and then come towards that macrophage. आणि ह्या macrophage कडे ती येणार आली. आणि मग बेटा इथं काय होणार मग? तर ह्या ठिकाणी इंटरल्युकिन सबस्टन्स, इंटरल्युकिन इज ऑल्सो टाइप ऑफ द नॅचरल ऑकरिंग प्रोटीन, ग्रुप ऑफ नॅचरल ऑकरिंग प्रोटीन, ग्रुप ऑफ नॅचरल ऑकरिंग प्रोटीन विच कॅन मेडिएट द कम्युनिकेशन बिटवीन टू सेल्स. दोन सेलच्या मध्ये कम्युनिकेशनचं मेडिएशन किंवा मीडियम म्हणून ऍक्ट करत असतो. Once again you just need to pay your attention towards me बच्चों. मी म्हणलं interleukin is any group of the protein normally found in the cell which can play very important role to communicate between the two cell. दोन सेलच्या मध्ये कम्युनिकेशन घडून आणतो. This cell also produce the interleukin, that cell also produce the interleukin. And with the help of that cell, this cell can then damage it, त्याला मारतो, त्याला किल करतो आणि त्याला संपवतो. मग होतं काय? हेल्पर टी सेल ऍक्टिव्हेट होऊन तिथे येते. हेल्पर टी सेल ऍक्टिव्हेट झाली की ती सेल प्लाझ्मा सेलला, हेल्पर टी सेल कॅन स्टिम्युलेट. कोणाला स्टिम्युलेट? दिस सेल कॅन स्टिम्युलेट टू दी प्लाझ्मा सेल. And plasma cell in response to the stimulation produce antibody. आणि ती प्लाझ्मा सेल काय करत असते? तर मग अँटीबॉडी प्रोड्यूस करत असते. म्हणजे अँटीबॉडी प्रोड्यूस करणं अत्यंत महत्वाचं काम करते. तर अशा पद्धतीनं हे खूपच चांगलं हे होतं आपल्याकडे ह्या इथं. तर ह्या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला मनली असं बघायला मिळू. परफोरिन बी हेल्पर टी सेल जे आहेत किंवा किलर टी सेल आहेत. किलर टी सेल परफोरिन नावाचा बी सायटोलायसिन असे आपण म्हणू त्याला, परफोरिन किंवा सायटोलायसिन लायसिन सारखं सुद्धा सबस्टन्स या ठिकाणी विद्यार्थ्यांना ते बनवत असतात. मग हेल्पर टी सेल काय करतात? इथं आलेल्या हेल्पर टी सेल आयडेंटिफाय करतात. कुणाला आयडेंटिफाय केलं? तर दीज हेल्पर टी सेल कॅन आयडेंटिफाय प्रोसेस्ड अँटीजन. प्रोसेस झालेल्या अँटीजनला त्यांनी काय केलेलं आहे? तर प्रोसेस झालेल्या अँटीजनला त्यांनी ओळखलेलं आहे. आणि हे जे काही आहेत तर हे जनरली काय करतात? तर त्या सेल स्मॉलर पेप्टाइडलाच ओळखत असतात. कोणत्या? हेल्पर टी सेल स्मॉलर बरं सर, हे इतकं सगळं करण्याची काय गरज आहे? डायरेक्ट दॅट पॅथोजन कॅन कम इन कॉन्टॅक्ट विथ द हेल्पर टी सेल असं काही होऊ शकत नाही का? नाही होणार. कारण काय की हेल्पर टी सेल can identify and can gives the proper response to the peptides only, and these are the larger sized आहेत. हे प्रोटीन असू शकतात, लार्जर साइज्ड असू शकतात पॅथोजन. मग हे पॅथोजन लार्जर साइज्ड असल्यामुळं याच्यावर प्रोसेस करावी लागते आणि पॅथोजनवर प्रोसेस करून त्याला सरफेसवर आणणाऱ्या ज्या सेल्स असतात त्या सेल्सला आपण अँटीजन प्रेझेंटिंग सेल असे म्हणतो. तर विद्यार्थ्यांनो आशा करतो बेटा की अतिशय चांगल्या प्रकारे हा पार्ट आपल्याला समजलेला असेल. अनफॉर्च्युनेटली काही कन्सेप्ट आपले प्रॉपरली क्लिअर झालेले नसतील तर यू शुड कॉन्टॅक्ट myself on my WhatsApp number, whatever the problem you have. So we will be discussed there and try to find out the solution of your every type of confusion. तर मग ठीक आहे, पुढील भागामध्ये भेटू. टिल देन गुड बाय and God bless you all.